वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ न्यू टॉपिक. बघा आजपासून आपण एक नवीन टॉपिक सॉल्व्ह करणार आहे, सॉलिड स्टेट. इट इज अ व्हेरी सिंपल टॉपिक. हा टॉपिक तसा बघा बाय गेला तर थेरॉटिकल आहे आणि सिंपल आहे, समजण्यासाठी याच्यामध्ये काही डिफिकल्टी नाही. पण थोडंसं आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, या सॉलिड स्टेट टॉपिक मध्ये आपण काही 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स तिथं पुढे बघणार आहे. ठीक आहे, तर ते 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आपल्याला ह्या 2 डायमेन्शनल प्लेनवर तिथं काय करायला पाहिजे बघा, तर प्रोजेक्ट करता आले पाहिजे. बघा हे तुम्हाला तुम्ही युट्यूबवर किंवा आपल्या गुगलवर जाऊन तिथं काही मॉडेल सर्च करू शकताय, पण तशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं ते डायरेक्ट मॉडेल्स तुम्ही बघू नका. सो ज्यावेळी मी तुम्हाला पुढे सॉलिड स्टेटमध्ये काही स्ट्रक्चर्स ड्रॉ करणार आहे, ते स्ट्रक्चर तुम्ही जास्तीत जास्त 2 डायमेन्शनल प्लेनवर काय करा, प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करा. जर तशा प्रकारे जर तुम्ही करू शकला तर हा टॉपिक खूप तुम्हाला सोपा वाटणार आहे. ठीक आहे, सो डोंट डिपेंड अपॉन मॉडेल्स. 3 डायमेन्शनल मॉडेल्स तिथं अवेलेबल आहेत, बट ट्राय टू predict or try to see those structure on a 2-dimensional plane. So we'll discuss that later on. Now let's start with the definition of solid state. आता बघा आपल्याला माहित आहे की that solid state is one of the physical state of matter. आणि matter म्हणजे काय बघा, anything which has mass and which occupies a space. बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर काय म्हणणार आहे बघा, सो वी कॉल इट एज अ मॅटर. आणि मॅटरच्या काय 3 फिजिकल स्टेट्स आहेत. तर पहिल्यांदा त्याच्याकडे थोडंसं आपण लक्ष देऊया. तर बघा मॅटर जर आपण बघितलं, सो मॅटर, या मॅटरच्या बघा काय आहे, 3 फिजिकल स्टेट आपल्याला तिथं बघायला मिळतात. कुठल्या कुठल्या बघा, एक आहे सॉलिड स्टेट किंवा सॉलिड म्हणूया किंवा सॉलिड स्टेट म्हणतो मी इथं डायरेक्ट. त्याच्यानंतर दुसरी आहे लिक्विड स्टेट आणि तिसरी काय असणार आहे, ऑब्विसली येस, गॅसियस स्टेट. आता बघा या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये या मॅटर, दॅट दिस मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. कळते का बघा, हे तुम्ही ऑलरेडी 11वीला शिकलेलं आहे, पण थोडंसं मी आता इथं रिव्हिजन घेऊन मग या टॉपिक मध्ये पुढचे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहे. सो दिस मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. बघा दिस मॅटर इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. हा मॅटर कशाने बनलेला आहे, पार्टिकल्सनी बनलेला आहे. आणि त्याला आपण ह्या टॉपिक मध्ये म्हणणार आहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. कळलं का बघा, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय काय असू शकतात सांगा. सो दे कॅन बी ॲटम्स, दे कॅन बी मॉलिक्युल्स और दे कॅन बी आयन्स. आता तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ मॅटर 11वीला टॉपिक शिकला असाल, त्याच्यामध्ये आपण बघतोय की मॅटर हा वेगवेगळ्या पार्टिकल्सनी बनलेला आहे. तर तो एखादा इलिमेंट असेल, म्हणजे मेटल, नॉन मेटल, मेटल आहे, तर त्याच्यामध्ये काय असणार बघा, ॲटम्स असणार आहेत. एखादा कोव्हलंट कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये वॉटर असेल तर त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स असणार आहेत. एखादा आयनिक कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये बघा कॅटायन्स आणि एनायन्स असणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असणार आहेत, आयन्स असणार आहेत. पण ह्या टॉपिक मध्ये किंवा ज्यावेळी आपण ह्या बघा फिजिकल स्टेटचा अभ्यास करतोय, ह्या सगळ्या ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्सला आपण कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणतोय. अँड ऑल दिस कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर कन्सिडर्ड ॲज अ स्पियर्स. All these constituent particles are considered as a spheres. त्यांना आपण स्पियर कन्सिडर करून मग त्याच्या प्रॉपर्टीज आपण कंपेअर करत असतोय. मग बघा हे कॉन्स्टंट पार्टिकल आपण जर स्पियर म्हटलं तर सॉलिड स्टेट मध्ये हे सगळे स्पियर काय असणार आहेत, दे आर क्लोजली पॅक्ड. दे आर कशा असणार बघा, क्लोजली पॅक्ड. ते सगळे एकमेकाला असे भरून काय असणार आहे, चिकटून असणार आहेत आणि त्याच्यामध्ये अजिबात जागा नसणार आहे. कळतंय का बघा. सो ऑल कॉन्स्टंट पार्टिकल्स जे असणार आहेत बघा या सॉलिड स्टेट मध्ये, ते काय असणार आहेत, they are very closely packed. they are very closely packed. जर आपण लिक्विड स्टेट मध्ये गेलो तर हे काय असणार बघा, ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहेत. हे कॉन्स्टंट पार्टिकल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहेत, बट दे आर स्लाइडिंग ओव्हर इच अदर. दे आर स्लाइडिंग ओव्हर इच अदर. म्हणजे इथं ते क्लोजली पॅक्ड आहेत आणि ते आपण नंतर बघूया एक रेग्युलर पॅटर्न तिथं आपल्याला बघायला मिळतं. तसं इथं पॅटर्न आपल्याला काय बघायला मिळणार नाही. तर बघा ते पार्टिकल कसे पण एकमेकांच्यावर स्लाइड होत राहणार आहेत, ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहेत नो डाऊट, पण ते एकमेकांच्यावर स्लाइड होत राहणार आहेत. कुठला पण पार्टिकल कुठेही जाणार आहे. सो व्हॉट विल हॅपन इज देयर इज नो रेग्युलर पॅटर्न. आणि गॅसेस स्टेट मध्ये जर आपण आलो तर बघा ऑल गॅसेस पार्टिकल्स आर कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम, all constant particles are completely separated from each other and they have high kinetic energy. They have high kinetic energy. They have high kinetic energy. They are traveling with high kinetic energy in random direction. In random direction मध्ये ते कुठेही ट्रॅव्हल व्हायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे बघा या फिजिकल स्टेट्स ऑफ, याला आपण काय म्हणतो बघा, दिस मॅटरच्या ह्या काय बघा, मॅटरच्या काय आहेत या फिजिकल स्टेट्स आहेत. फिजिकल स्टेट्स आहेत आणि फिजिकल स्टेट्स जर असतील
तर बघा तिथं काय असणार आहे, फिजिकल चेंज असणार आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करू शकतो, लिक्विडला गॅसेस मध्ये कन्वर्ट करू शकतो, पुन्हा गॅसला लिक्विड मध्ये आणि लिक्विडला सॉलिड मध्ये कन्वर्ट करू शकतो. ते कसं करतो सांगा मला, कसं? बाय चेंजिंग द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर और प्रेशर. टेम्परेचर और प्रेशर, समजा मी इथं हीट दिली, मी समजा इथं हीट दिली तर काय होणार आहे, सॉलिडचा लिक्विड होणार आहे. समजा मी इथं हीट दिली तर काय होणार, लिक्विडचा गॅस होणार आहे. मी समजा याला कूल केलं तर काय होणार आहे, गॅसचा लिक्विड होणार आहे. पुन्हा याला मी कूल केलं तर बघा इथं सॉलिडिफिकेशन, पुन्हा तुम्हाला काय मिळणार आहे, तिथं सॉलिड, तिथं कॉन्स्टंट मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही 11वी मध्ये शिकलेला आहात. आता बघा केअरफुली जर तुम्ही इथं ऑब्झर्व केला तर बघा, we should think why a substance is present in a solid state, why the substance is present in a liquid state, and why the substance is present in a gaseous state. कारण एकच सबस्टन्स जर तुम्ही पाणी घेतला, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय बघा, H2O, so that water is present in 3 different physical states. Now we should think why. आपल्याला पॅटर्न तर कळतो इथं. तर बघा आता या सॉलिडच्या अरेंजमेंटमुळे त्याला काही प्रॉपर्टीज मिळणार आहेत, त्या आपण पुढे बघूया. पण थोडक्यात इथं मी आता तुम्हाला डिस्कस करणार आहे. तर बघा सॉलिड्सच्या ह्या क्लोजली पॅक्ड अरेंजमेंट मुळे त्यांना डेफिनेट शेप, साईज आणि व्हॉल्यूम असणार आहे. इथं पण बघा अरेंजमेंट कशी आहे, रॅन्डम आहे, पण ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यामुळे त्यांना डेफिनेट काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. पण त्यांना डेफिनेट शेप नसणार आहे. अँड दे विल अक्वायर द शेप ऑफ अ कंटेनर. इथं जर आपण आलो तर सगळे मॉलिक्युल्स एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत गॅसेस स्टेट मध्ये. आणि इथं बघा कसल्या प्रकारचं अट्रॅक्शन तिथं नसणार आहे, म्हणजे ह्यांना डेफिनेट शेप नसणार आहे, डेफिनेट व्हॉल्यूम नसणार आहे. दे विल ऑक्युपाय द एंटायर स्पेस. म्हणजे ह्या काही प्रॉपर्टीज आपण ह्या अरेंजमेंट नुसार त्यांच्या बघू शकतोय. आता बघा लिक्विड स्टेट ऍक्च्युली आपण फिजिक्स मध्ये जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करत असतो, त्यामुळे केमिस्ट्री मध्ये त्याचा जास्त अभ्यास नाही. लिक्विड स्टेटच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याचा, आणि गॅसेस स्टेटच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑलरेडी तुम्ही 11वीच्या गॅसेस स्टेट मध्ये या टॉपिक मध्ये बघितलेलं आहे. सो इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू कॉन्सन्ट्रेट ऑन द सॉलिड स्टेट. ठीक आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा बघा पॉईंट तुम्ही इथं कन्सिडर करणं गरजेचं आहे की व्हाय we have a solid state, why we have a liquid state, why we have a gaseous state. तर तिथं दोन फॅक्टर आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे. बघा पहिला फॅक्टर म्हणजे काय, बघा आपल्या नवीन पुस्तकात दिलेला आहे, इंटर पार्टिकल डिस्टन्स. काय म्हणते बघा मी, हा पहिला फॅक्टर आहे. त्याला मी आता थोडंसं काय म्हणतो, IPD असं मी ऍब्रिव्हिएट करतो. काय म्हटलं बघा, इंटर पार्टिकल डिस्टन्स. या टर्मला पूर्वीच्या सिलेबस मध्ये आपण म्हणतो तो इंटर मॉलिक्युलर डिस्टन्स, पण आता आपण काय म्हटलंय बघा इथं थोडंसं. सो दिस टर्म इज मोर सिस्टमॅटिक. कारण इंटर मॉलिक्युलर म्हटलं तर ते मॉलिक्युल मधलं डिस्टन्स होऊ शकत होतं, पण बघा दिस फिजिकल स्टेट्स आर ऍक्च्युअली मेड अप ऑफ ऍटम्स, मॉलिक्युल्स आर आयन्स, आणि त्यांना आपण एकत्रित काय म्हणतोय, पार्टिकल्स म्हणतोय. सो दिस टर्म इज मोर सायंटिफिक अँड मोर ॲक्युरेट, दॅट इज इंटर पार्टिकल डिस्टन्स. म्हणजे दोन जे पार्टिकल्स आहेत ज्यांना आपण इथं स्फिअर कन्सिडर केलंय, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटर पार्टिकल डिस्टन्स. आय विल ॲब्रिव्हिएट इट ॲज IPD. कळते का बघा, आय विल ॲब्रिव्हिएट इट ॲज IPD. आणि दुसरं म्हणजे बघा थर्मल एनर्जी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. काय बरं, त्याला आपण म्हणूया TE. त्याला आपण काय म्हणूया, TE. तर या दोन फॅक्टर्सवर एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकल स्टेट्स अवलंबून आहेत. कारण बघा त्यांचं केमिकल कंपोजिशन सेम असतं, मग त्यांच्या ह्या दोन फॅक्टर्सवर आपण लक्ष केंद्रित केलं तर तो सबस्टन्स कुठल्या फिजिकल स्टेट मध्ये आहे ते आपल्याला लगेच लक्षात येईल. आता समजा सॉलिड स्टेट मध्ये समजा मी आलो तर युजली आपण काय करतोय बघा, समजा मी सॉलिड घेतला तर सॉलिड साधारणतः इथं असतोय. सॉलिडची जर एनर्जी आपण बघितली तर इथं सॉलिड असणार, लक्षात घ्या. आणि सॉलिडला आपण समजा हीट केलं तर काय होणार आहे, सॉलिड कुठे जाणार आहे, लिक्विड स्टेट मध्ये जाणार. मग लिक्विड कुठे असणार आहे, इथं असणार आहे. बघा इथं प्लस किंवा मी प्लस डेल्टा म्हणतोय, तर मी हीट दिली त्याला, डेल्टा म्हणजे हीट, किंवा इथं आपण हीट लिहूया, सर्वांना माहिती आहे आता सिम्बॉल्स आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, याला आणखी हीट केलं तर काय होणार आहे, गॅसेस स्टेट मध्ये जाणार आहे. कळतंय का, प्लस हीट. आपण इथं पण हीट द्यायला लागलेलं आहे. हीट जशी दिली तशी त्याची एनर्जी वाढायला लागली. बघा एनर्जी वाढायला लागली. मग कुठली एनर्जी असणार आहे, सो दॅट हीट इज अ फॉर्म ऑफ थर्मल एनर्जी. म्हणजेच बघा ज्यावेळी तुम्ही सॉलिड मधून लिक्विड स्टेट मध्ये जाणार, लिक्विड मधून गॅसेस स्टेट मध्ये जाणार आहे, त्याची काय होणार आहे, जी TE आहे थर्मल एनर्जी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. तर जर तुम्ही सिक्वेन्स जर बघितला तर TE चा तर काय होणार आहे, ती वाढत जाणार आहे. दॅट सॉलिड will be converted to liquid, liquid will be converted to gas as its thermal energy increases. आणि जशी याची थर्मल एनर्जी वाढेल, बघा थर्मल एनर्जी वाढेल तसं याचं इंटर पार्टिकल डिस्टन्स काय होणार आहे, वाढत जाणार आहे. थर्मल एनर्जी वाढली, बघा मी काय म्हणालो, थर्मल एनर्जी वाढली की इंटर पार्टिकल डिस्टन्स पण काय होणार आहे, वाढणार आहे. मग थर्मल एनर्जी काय करायला लागलेली आहे, तर बघा थर्मल एनर्जी काय करली, ह्या पार्टिकलला सेपरेट करायला लागली, ह्या पार्टिकलला सेपरेट करली, ह्या पार्टिकलला सेपरेट करायला लागली. पण हे इंटर पार्टिकलर आपण काय म्हणूया आता डिस्टन्स, बघा
आणि ते कुठे जास्त आहे ते पण काय होत आहे, थर्मल एनर्जी वाढत वाढत जाणार आहे. आणि इंटर पार्टिकल डिस्टन्सची आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर तिथे रिलेटेड आहे, त्याला म्हणतो आपण इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कळते का बघा, इंटर पार्टिकल डिस्टन्स हे कशाशी रिलेटेड आहे, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इंटर पार्टिकल आता बघा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलंय, पण आता इकडे माझ्याकडे जागा नाही, आय विल राइट इट हियर. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण आयपीएफ म्हणूया, आयपीएफ म्हणूया, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय करणार आहे बघा, या पार्टिकलला एकत्र ठेवण्याचं काम करणार आहे, मात्र थर्मल एनर्जी त्याला काय करणार आहे, तोडण्याचं काम करणार आहे. त्या इंटर पार्टिकल डिस्टन्स वाढवण्याचं काम कोण करणार आहे, थर्मल एनर्जी करणार आहे. म्हणजे थर्मल एनर्जी आणि इंटर पार्टिकल डिस्टन्स जर बघितला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. पण इथं बघा हा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, पण हा पण फॅक्टर आपल्याला तिथं बघायला लागतोय. मग इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या तो काय करणार आहे, ह्या पार्टिकल्सला धरून ठेवण्याचं काम करणार आहे. आणि सॉलिड स्टेट मध्ये जर आपण बघितला तर हा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन थर्मल एनर्जी. कारण सॉलिड स्टेट मध्ये इथं बघा हा ग्राफ जर तुम्ही तुमच्या डोक्यात आणला तर तुम्हाला लगेच हा कन्सेप्ट कळेल. तर या सॉलिड स्टेट मध्ये बघा थर्मल एनर्जी खूप कमी असणार आहे आणि इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असणार आहे. आणि म्हणून तो सबस्टन्स काय राहणार आहे बघा, सॉलिड स्टेट मध्ये राहणार आहे. काही तुम्हाला विचारतील नीट किंवा जीला, तर लक्षात ठेवा आतापर्यंत आपण प्रायमरी लेवलला 11व्या बारावीला बघितले की सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, पार्टिकल डिस्टन्स, पण थर्मल एनर्जी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. सॉलिड्स जर बघितला तर त्याची थर्मल एनर्जी सगळ्यात कमी असणार आहे, सगळ्यात मिनिमम असणार आहे. कमी एनर्जी म्हणजे जास्त स्टॅबिलिटी, लक्षात ठेवा, कमी एनर्जी म्हणजे जास्त स्टॅबिलिटी. आणि कमी एनर्जी आहे म्हणजे काय असणार आहे, या दोन पार्टिकल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो काय असणार आहे, स्ट्रॉंगेस्ट असणार आहे. म्हणजे ते एकमेकाला धरून ठेवणार. पण इथं काय, म्हणून इथं काय असणार आहे बघा, इंटर पार्टिकल म्हणूया आपण, इंटरमॉलिक्युलर, कारण ते सारखा मी इंटरमॉलिक्युलर पूर्वी टर्म वापरत होतो, पण आता इंटर पार्टिकल डिस्टन्स आयपीडी आणि इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन या नवीन टर्म्स आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. तर हे आयपीएफ इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा आयपीएफए म्हणा तुम्ही, इथं इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे कशापेक्षा, थर्मल एनर्जी पेक्षा. आणि म्हणून तो सबस्टन्स काय होणार आहे, सॉलिड स्टेट मध्ये राहणार आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट गॅसेस स्टेटला जाऊया. आता गॅसेस स्टेटला जर तुम्ही गेला तर बघा इंटर पार्टिकल डिस्टन्स खूप जास्त आहे. म्हणजे सगळे पार्टिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये ऍटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स ते पूर्णपणे एकमेकांच्या पासून वेगळे झालेले आहेत, आणि ते वेगळे झाल्यामुळे इथं काय झालंय बघा, सिन्स दे हॅव बीन सेपरेटेड फ्रॉम इच अदर दॅट इंटर पार्टिकल डिस्टन्स इज व्हेरी लार्ज. आणि इंटर पार्टिकल डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे बघा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप 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 कमी आहे आणि त्यांची थर्मल एनर्जी आहे ती खूप जास्त आहे. आणि इथं बघा आपण काय लिहू शकतोय, दॅट थर्मल एनर्जी किंवा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी व्हेरी लेस दॅन थर्मल एनर्जी, आणि म्हणून बघा इथं जर तुम्ही वॉटर घेतला तर आईस मिळणार आहे, इथं आपल्याला लिक्विड वॉटर मिळणार आहे, इथं आपल्याला स्टीम मिळणार आहे. म्हणून या स्टीमचा वापर आपण स्टीम टर्बाइन्स मध्ये करतोय टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. पाण्याचा किंवा या सॉलिडचा आपण तिथं आईसचा उपयोग करत नाही, कळते का बघा, कारण त्याची थर्मल एनर्जी खूप जास्त असते. आणि म्हणून या लिक्विड वॉटरला आपल्याला स्टीम मध्ये कन्वर्ट करायला लागतं, त्यासाठी आपल्याला इथे एनर्जी स्पेंड करायला लागते बघा, कळते का बघा. थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये जर तुम्ही बघितला स्टीम टर्बाइन्स जिथे आहे ज्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय, तर तिथं आपण काय करतोय, स्टीमचा उपयोग करतोय, पाण्याचा उपयोग करत नाही किंवा सॉलिडचा उपयोग करत नाही, कारण यांची एनर्जी खूप कमी आहे. बिकॉज यू कॅन नॉट, दे डू नॉट हॅव एनर्जी, सो हाऊ कॅन यू मेक यूज ऑफ देम टू डू सम वर्क. म्हणजे ज्याच्याकडे एनर्जी असेल ती एनर्जी आपण दुसऱ्याला काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. So I hope that you are getting this concept. So in gaseous state what happens is that interparticle force of attraction is काय म्हणूया आपण, निग्लिजिबल आहे, खूप कमी आहे, कारण सगळे पार्टिकल्स एकमेकांच्या पासून वेगळे झालेले आहेत. आणि तिथं बघा थर्मल एनर्जी म्हणून त्या फिजिकल स्टेटची जास्त असणार आहे, आणि म्हणून तिथं बघा त्याचा उपयोग आपण काही युजफुल वर्क करण्यासाठी करू शकतो. सो अँड इन केस ऑफ लिक्विड स्टेट दॅट इट इज ऑलमोस्ट इक्वल असं म्हटलं तरी चालेल. इंटरपार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज almost equal to the thermal energy, okay. So I hope that you have understood this concept of thermal energy, interparticle distance and interparticle force of attraction. So pause the video if you want to take down this, you pause the video and take down this. आता आपण काय करूया, पुढचा पॉइंट डिस्कस करूया बघा. आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस कशा प्रकारे डिफरन्शिएट होतात ते बघितलं.
आता आपण पुढे बघणार आहे की हे सॉलिड पुन्हा तिथं कसे आपण क्लासिफाय करतोय. ठीक आहे. तर बघा, सॉलिड्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू टू मेजर कॅटेगरीज, दॅट इज क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड्स. कुठले बघा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स. आता हे असं का होतंय बघा, की आपण काय म्हटलं, सगळ्या सॉलिड्स मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत, मग ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स असतील, ते कसे क्लोजली पॅक्ड आहेत. तर या दोन्ही सॉलिड्स मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असणार आहेत ते क्लोजली पॅक्ड असणार आहे, त्याच्याबद्दल काय आपल्याला डाऊट नाही. पण पुढे काय होणार आहे बघा, सो या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सची जी ऍक्च्युअली जी अरेंजमेंट आहे ती ऑर्डर्ड आणि रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे, याच्या आधारावर आपण ते ऍक्च्युअली मुख्यतः क्लासिफिकेशन करत असतो. आणि आपण या धड्यात मोस्टली क्रिस्टलाइन सॉलिड्सचा जास्तीत जास्त अभ्यास करणार आहे. आता बघा, हा जर तुम्ही खडू पाहिला तर या खडूमध्ये बघा हा कशाने बनलाय, कॅल्शियम कार्बोनेटली बनलाय, CaCO3. सो CaCO3 इज इट्स कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. पण बघा, याची जर अरेंजमेंट जर रेग्युलर असेल तर हा असा ओपेक्यू तयार होत नाही. या खडूमध्ये जर आपण कॅल्शियम कार्बोनेट बघितला तो इरेग्युलरली अरेंज्ड आहे आणि त्यामुळे तो ओपेक्यू झाला, याच्यातून लाईट पास होऊ शकत नाही. पण ह्याच कॅल्शियम कार्बोनेटचा आपण जर प्युअर क्रिस्टल घेतलं, प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म त्याला म्हटला, तर तो काय असतोय बघा, ट्रान्सपरंट असतोय. आणि त्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आपल्याला रेग्युलरली CaCO3 अरेंज झालेला तिथं लक्षात येईल. जसं आपण घरात आपण मीठ वापरतोय बघा, सोडियम क्लोराईड, ते पण बघा ओपेक्यू आहे, ते अमॉर्फस आहे. पण आपण ते क्रिस्टलाइन जर सोडियम क्लोराईड घेतला तर तो खूप ब्युटिफुल काय असतोय, तो ट्रान्सपरंट कलर, ट्रान्सपरंट काय असतोय, क्रिस्टल असतो, त्याच्यातून लाईट खूप इझिली पास होते. क्युबिक क्रिस्टल्स असतात त्याचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, हे सॉलिड्स काय आपण पुढे क्लासिफाय करणार आहे बेस्ड अपॉन दी अरेंजमेंट ऑफ अ कॉन्स्टंट पार्टिकल. आणि समजा त्या कॉन्स्टंट पार्टिकलची अरेंजमेंट बघा रेग्युलर अँड ऑर्डरली असेल. आपल्या पुस्तकामध्ये तिथं काय म्हटलंय बघा, रेग्युलर अँड देर इज ए रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी, रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स असं म्हटलंय. पण थोडं सोप्या भाषेत मी तो द्यायचा प्रयत्न केलाय. रेग्युलर अँड ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. बघा, पिरियोडिक मोशन म्हणजे काय, पुन्हा पुन्हा तेच रिपीट होणार आहे का सर्टन इंटरव्हल नंतर. इथं पण तसंच होणार आहे का सर्टन इंटरव्हल नंतर त्या स्ट्रक्चर मध्ये. समजा आपण एक स्ट्रक्चर कन्सिडर केलं, समजा बघा मागाशी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपण हे सगळे स्पिअरने रिप्रेझेंट करतो. आता स्पिअर टू डायमेन्शनल प्लेनवर कसा रिप्रेझेंट करणार आपण, तर सर्कलने रिप्रेझेंट करणार. सो दिस इज अ स्पिअर, इट इज नॉट अ सर्कल. ओके. सो हा एक इथं समजा स्पिअर असेल, तर दुसरा एक मी इथं स्पिअर काढला, किंवा मी सर्कल घेतलं तर ते सॉलिड किंवा फील्ड सर्कल, एम्प्टी सर्कल, फील्ड सर्कल. पुन्हा एक मी काय घेतलं, एम्प्टी सर्कल घेतलं. पुन्हा मी काय घेतलं, एक फील्ड सर्कल घेतलं. तर इथे एक पॅटर्न रिपीट होताना आपल्याला दिसतोय. पुन्हा पॅटर्न इथं बघा, मी काय घेतलं, फील्ड सर्कल घेतलं, पुन्हा मी एम्प्टी सर्कल घेतलं, पुन्हा मी फील्ड सर्कल घेतलं, पुन्हा मी एम्प्टी सर्कल घेतलं, पुन्हा इथं काय घेतलं, फील्ड एम्प्टी सर्कल, पुन्हा इथं फील्ड सर्कल, पुन्हा इथं एम्प्टी सर्कल, पुन्हा इथं फील्ड सर्कल. तर पुन्हा इथं काय घेतलं, फील्ड सर्कल घेतलं, पुन्हा इथं एम्प्टी सर्कल, पुन्हा इथं फील्ड सर्कल, पुन्हा इथे एम्प्टी सर्कल. तर अशा प्रकारे समजा ह्या 4 आयटम्सवर तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष केंद्रित केला तर बघा अशा प्रकारे हा स्क्वेअर किंवा काय तर तिथं शेप तयार झालेला आहे. तुम्हाला समजावून म्हणून मी इथं दिलेला आहे. आणि हा शेप तुम्ही ह्या डायरेक्शन मध्ये जा, ह्या डायरेक्शन मध्ये जा, ह्या डायरेक्शन मध्ये जा किंवा ह्या डायरेक्शन मध्ये जा, तो काय होणार आहे, रिपीट होणार आहे. कारण बघा, सॉलिड्स आर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आणि ते एक्स ऍक्सिस, दे विल एक्सटेंड अलॉंग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. समजा मी स्क्वेअर इथं ड्रॉ करतोय, सो स्क्वेअर इज व्हॉट, हा स्क्वेअर काय असणार आहे बघा, याला फक्त एक्स ऍक्सिस असणार आहे आणि याला काय असणार आहे बघा, वाय ऍक्सिस असणार आहे. पण याला मला ज्यावेळी 3 डायमेन्शनल प्लेन मध्ये एक्सटेंड करावं लागणार आहे, म्हणजे स्क्वेअर हा काय बघा 2 डायमेन्शनल शेप आहे, म्हणजे ज्यावेळी आपण त्याला आणखीन एक ऍक्सिस इंट्रोड्यूस करणार आहे, झेड ऍक्सिस, सो इट विल बिकम अ 3 डायमेन्शनल शेप. सो लाईकवाईज आपल्या सोबत जर तुम्ही सॉलिड्स बघितला तर ते वेगवेगळ्या शेप्स, साईज आणि फॉर्म्स मध्ये अवेलेबल आहेत. आणि बट दे आर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. फॉर एक्झाम्पल दिस chalk is cylindrical. Okay, so similarly other objects, solids, they have definite geometric shape आणि त्या geometric shape नुसार आपण त्यांना ओळखावं लागतंय. आणि मग काय होणार आहे बघा, ही जी अरेंजमेंट आहे ते रेग्युलर असणार आहे आणि कशी असणार आहे, ऑर्डरली असणार आहे. पण ज्यावेळी आपण कुठे जाणार आहे बघा, त्या अमॉर्फस सॉलिड मध्ये जाणार आहे, कॉन्स्टंट पार्टिकल हेच असणार आहेत, पण त्यांची अरेंजमेंट कशी बघा, रॅन्डम असणार आहे. अरेंजमेंट कशी असणार आहे बघा, रॅन्डम असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही पॅटर्न आपल्याला लक्षात येणार नाही, कुठलाही पॅटर्न लक्षात येणार नाही. या दोन पार्टिकल मधले इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी जास्त असणार आहे. कळतंय का बघा, इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी जास्त असणार आहे आणि ते पार्टिकल्स कशा प्रकारे रॅन्डमली अशा प्रकारे अरेंज्ड असणार आहेत. आणि अशा प्रकारे तिथे कुठलाही स्पेसिफिक ज्योमेट्रिकल शेप आपण आयडेंटिफाय करू शकणार नाही. किंवा समजा एखादा ज्योमेट्रिकल शेप जरी आपण आयडेंटिफाय करू शकलो, समजा मी समजा यांना असं जोडलं, समजा स्क्वेअर तयार झालाय, पण हा स्क्वेअर पुढे गेल्यानंतर तो रिपीट होईल याची काही गॅरंटी नाहीये. कळलं का बघा, म्हणजे तो सेम शेप पुन्हा रिपीट होईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून बघा, क्रिस्टलाइन सॉलिड तुम्ही इन्फिनिटी पर्यंत जरी गेला, मी समजा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस इन्फिनिटी पर्यंत जरी गेला, तर हा पॅटर्न तुम्ही कितीही लांब जा, हा पॅटर्न कितीही लांब जा, तो रिपीट होणार आहे. म्हणून त्याला म्हटलंय
रेग्युलर अँड ऑर्डरली अरेंजमेंट. आणि बघा अशा प्रकारच्या ऑर्डरला ते आपण म्हणत असतो लॉंग रेंज ऑर्डर. म्हणजे जी ऑर्डर अजिबात ब्रेक होत नाही, रिपीट होते पुन्हा 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 इन्फिनिटी मध्ये पर्यंत जरी आपण गेलो तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जी ऑर्डर असणार आहे बघा, ही अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल, इट इज अ लॉंग रेंज ऑर्डर. बट इन केस ऑफ अमॉर्फस सॉलिड इट इज ओनली अप टू ए शॉर्ट डिस्टन्स, ओनली अप टू ए शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे थोड्या वेळापुरतच ती असणार आहे. इथं स्क्वेअर आहे, मग इथं आणखी एक स्क्वेअर मिळेल, पण पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय ट्रायंगल किंवा हेक्सागोनल स्ट्रक्चर तिथं फॉर्म झालेले मिळेल. म्हणजे तिथे इररेग्युलरिटी असणार आहे त्याच्यामध्ये. सो दिस अमॉर्फस सॉलिड्स विल हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर. ओके, देन आता बघा आपण याच्यामध्ये काही इथं मी ऑलरेडी एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. याला इथं म्हटलेलं बघा कॉर्ड्स. आणि कॉर्ड्स जसं कॅल्शियम कार्बोनेट मी तुम्हाला सांगितला, म्हणजे क्रिस्टलाइन कॅल्शियम कार्बोनेट असणार आहे आणि अमॉर्फस कॅल्शियम कार्बोनेट असणार आहे. तो कशाने बनलाय? CaCO3 ने बनलाय. तसंच बघा इथे एक दोन महत्त्वाचे आपल्याला क्रिस्टल्स किंवा सॉलिड्स बघायला मिळतात. एक असणार आहे कॉर्ड्स, तो SiO2 ने बनलाय, सिलिकाने बनलाय. आणि हा ग्लास तोही सिलिकाने बनलेला आहे. कळालं का बघा? पण ग्लास हा काय बघा अमॉर्फस सॉलिड आहे. आणि बघा SiO2 काय असणार आहे, सॉरी कॉर्ड्स काय असणार आहे तर क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहे. तर याच्या स्ट्रक्चर थोडंसं आपण आता बघणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा पुढचा पॉईंट पण आपल्याला डिस्कस करायचा आहे, पण या दोघांचं थोडंसं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा बघूया. आता हे कॉर्डचं स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला हे रेग्युलर अरेंज आणि लॉंग रेंज ऑर्डर हे दोन पॉईंट्स इझिली कळतील. आता याच्यामध्ये काय असतं बघा, इथं असा सिलिकॉन असतोय आणि या सिलिकॉनला काय असतात 3 ऑक्सिजन ऍटम काय असतात अटॅच असतात. किती? 3 ऑक्सिजन ऍटम अशा प्रकारे अटॅच असतात. आणि पुन्हा हा ऑक्सिजन एका सिलिकॉनला अटॅच असतोय, पुन्हा हा ऑक्सिजन एका सिलिकॉनला अटॅच असतोय, पुन्हा हा सिलिकॉन आणखीन 2 काय असणार आहेत सिलिकॉन ऍटम्सला अटॅच असणार आहे. पुढे आपण बघणार आहे बघा अजून याच्यामध्ये मी तुम्हाला आपण क्रिस्टलाइन सॉलिडचा खूप डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. मग त्याच्यामध्ये आणखीन आपण भरपूर एक्झाम्पल्स इथं स्टडी करणार आहे. पण एक रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला इथं द्यायला लागलेलो आहे. त्याच्यानंतर बघा पुन्हा इथं काय असणार आहे, एक सिलिकॉन ॲटम असणार आहे, पुन्हा इथे एक ऑक्सिजन ॲटम असणार आहे, पुन्हा इथे एक ऑक्सिजन ॲटम असणार आहे, पुन्हा इथे एक सिलिकॉन ॲटम असणार आहे. बघा पुन्हा इथे हा सिलिकॉन आणखी एक ऑक्सिजनला, पुन्हा इथं एक ऑक्सिजन आणि पुन्हा इथे एक सिलिकॉन. अशा प्रकारे स्ट्रक्चर तिथं तुम्हाला रिपीट होताना दिसेल. कळालं का बघा? आर यू गेटिंग दिस? सो सिलिकॉन, समज सिलिकॉन, ऑक्सिजन, सिलिकॉन आणि इथं सॉरी एक मिनिट, इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, ऑक्सिजन घेतला, पुन्हा इथं काय असेल सिलिकॉन असेल आणि हा सिलिकॉन आणि हा सिलिकॉन ह्या ऑक्सिजन ॲटमने एकमेकाला अटॅच असणार आहेत आणि पुन्हा इकडे काय असणार आहे बघा सिलिकॉन असणार. कळते का बघा? आता तुम्ही म्हणाल इथं सर कुठला शेप इथं दिसायला लागलाय, तर बघा आता मी काय केलं, समजा हा ऑक्सिजन याला अटॅच केला, हा ऑक्सिजन याला अटॅच केला आणि हा ऑक्सिजन याला अटॅच केला, तर बघा हा पुन्हा इथे एक्सटेंड होणार आहे, हा पुन्हा इकडे एक्सटेंड होणार आहे, हा पुन्हा इथे एक्सटेंड होणार आहे, हा पुन्हा इथे ऑक्सिजन सगळे पुन्हा तिथे एक्सटेंड होणार आहे. आणि बघा हे आपण स्ट्रक्चर जर एकमेकांना आता कनेक्ट करत गेलो तर बघा एक पर्टिक्युलर जिओमेट्रिक शेप तिथं पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला लागला आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे हे जे SiO असे एक सिलिकॉन आणि 3 ऑक्सिजन एकत्र येऊन बघा तिथं काय होणार आहे, टेट्राहेड्रल तिथं स्ट्रक्चर येणार आहे. आणि हे स्ट्रक्चर बघा, हा तुम्ही कुठल्याही या डायरेक्शन मध्ये जा, या डायरेक्शन मध्ये जा, हा या डायरेक्शन मध्ये जा, पेपरवर तुम्ही ड्रॉ करून काढायचा प्रयत्न करा, तुम्ही कुठल्याही डायरेक्शन मध्ये जा, बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे मधलं ते पुन्हा पुन्हा इकडे रिपीट होणार, किंवा हे जे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे ते पुन्हा कुठल्याही डायरेक्शन मध्ये जाते ते रिपीट होणार. याला म्हणायचं रेग्युलर अँड व्हॉट ऑर्डरली अरेंजमेंट. आणि ही पिरियोडिसिटी आहे, म्हणजे तुम्ही किती लार्ज डिस्टन्सचा त्याच्यामध्ये काही चेंज बघायला मिळणार नाही. आणि ह्या ऑर्डरलाच आपण म्हणतोय लॉंग रेंज ऑर्डर. पण समजा आपण जी ग्लास घेतली, ग्लास इथे एक SiO आहे, नंतर इथे एक Si असणार आहे, नंतर हा याला अटॅच असणार आहे, हा याला अटॅच असणार आहे, नंतर हा याला अटॅच असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा एक काय असा पॅटर्न आपल्याला तिथं बघायला मिळणार नाही. एक पॅटर्न काय बघायला मिळणार नाही. मध्येच कोणतं इथं हा Si आणि हा ऑक्सिजन हिलाच अटॅच असेल, बरोबर आहे, सिलिकॉन, त्याच्यानंतर हा इथं कुठेतरी अटॅच असेल. तर अशा प्रकारे तिथं इरेग्युलरिटी इन द शेप असणार आहे आणि त्यालाच काय म्हणायचं बघा, amorphous solid म्हणायचं. आय होप दॅट यू अंडरस्टूड दिस पॉइंट. ओके, नाउ लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. जर तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून हे काय करा, ड्रॉ करून घ्या. आता बघा आपण काय म्हणतोय पुढचा पॉइंट बघा की शार्प मेल्टिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट काय शार्प आहे. आता यांचा मेल्टिंग पॉइंट शार्प काय बघा, कारण क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे IPD आहे त्याला आपण काय म्हटलं होतं बघा, आठवतंय काय, इंटर पार्टिकल डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. आताच मी स्ट्रक्चर इथं ड्रॉ केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक ऑक्सिजन आणि सिलिकॉन मधलं हे जे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. स्लाइड तिथं चेंज असणार आहे, पण जर आपण अमॉर्फस सॉलिड मध्ये घेतलो तर त्या दोन कॉन्स्टंट पार्टिकल मधलं जे डिस्टन्स आहे खूप असणार आहे, इंटर पार्टिकल डिस्टन्स खूप असणार आहे. आणि त्यामुळे बघा शार्प मेल्टिंग पॉइंटचा अर्थ काय, म्हणजे एखाद्या सॉलिडचा जर मेल्टिंग पॉइंट 120 असेल तर मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड.
तर ज्यावेळी हा 120 मेल्टिंग पॉईंट किंवा 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रीच होईल त्यावेळी बघा सगळ्याच्या सगळा सॉलिड काय होणार आहे त्या लिक्विडमध्ये कन्वर्ट केला जाणार आहे. त्याचा एक छोटासा पार्टिकल किंवा एक छोटासा कॉन्स्टंट पार्टिकल सुद्धा पाठीमागे राहणार नाही. कळालं का बघा. सो सडनली ॲट 120 डिग्री सेल्सिअस दॅट एंटायर सॉलिड विल बी कन्वर्टेड इनटू लिक्विड. आणि ह्यालाच म्हणायचं काय शार्प अँड डेफिनेट, बऱ्याच वेळा म्हटलं जातं शार्प अँड डेफिनेट मेल्टिंग पॉईंट. आणि हे का होतंय बघा करण्यासाठी इंटर पार्टिकल जे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट आहे. तुम्ही कुठल्याही डायरेक्शनला कितीही लांब जा, कुठल्याही डायरेक्शनला कितीही लांब जा. आणि त्यामुळं आपण काय करतोय बघा मेल्ट करायला लागलोय म्हणजे त्याच्यातले आपण इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ब्रेक करायला लागलोय. म्हणजे दोन आपण कॉन्स्टंट पार्टिकल्सला वेगळं करायला लागलोय. आणि ते करण्यासाठी आपण काय करणार आहे एनर्जी आपल्याला स्पेंड करावी लागणार आहे, हीट द्यावी लागणार आहे. म्हणजे इथं इंटर पार्टिकल डिस्टन्स कॉन्स्टंट असल्यामुळे तुम्हाला सेम अमाऊंट ऑफ एनर्जी तिथं स्पेंड करावं लागणार आहे. आणि म्हणून इथं काय बघा दॅट क्रिस्टलाइन सॉलिड हॅव ओके शार्प मेल्टिंग पॉइंट. बट amorphous solids do not have sharp melting point. They will melt over a range of temperature. म्हणजे समजा त्याची 150 डिग्री सेल्सिअस ते 200 डिग्री सेल्सिअस अशी रेंज असणार आहे. अशी त्याची काय असणार आहे रेंज असणार आहे. म्हणजे बघा तो 150 ला मेल्ट व्हायला चालू होईल त्यावेळी बघा त्याच्या काही भागांमध्ये सॉलिड त्याचे कॉन्स्टंट पार्टिकल सॉलिड स्टेट मध्ये तसेच राहिलेले असतात. कारण हे असं का होतंय कारण इंटर पार्टिकल जे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट नाही, वेगवेगळे आहे. त्यामुळे बघा आपल्याला तिथं अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू सेपरेट टू पार्टिकल्स इज डिफरंट. कारण ते थर्मल एनर्जी आपल्याला इन्क्रीज करायची आहे. बघा मी तुम्हाला म्हणून पहिल्यांदा ते सांगितलेलं आहे सॉलिड टू लिक्विड टू गॅस आपण कसं घेतोय थर्मल एनर्जी इन्क्रीज करतोय. मग जर तिथं कॉन्स्टंट पार्टिकल्स जर ते आयपीडी म्हणजे इंटर पार्टिकल डिस्टन्स जर सेम असेल तर सेम अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी विल बी रिक्वायर्ड. बट इफ इंटर पार्टिकल डिस्टन्स इज डिफरंट सो डिफरंट अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी विल बी रिक्वायर्ड to break apart the solids. And that's why what will happen, it will not have a sharp melting point but it will range over it will melt over a range of temperature. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा प्लास्टिक. प्लास्टिक जर तुम्ही घेतला आणि त्याला जाळायचा प्रयत्न केला सगळा लगेच तिथं मेल्ट तयार होते. हळूहळू ते मेल्ट होत राहते. आणि मग काय थोड्या भागामध्ये मेल्ट झालेलं असणार आहे, थोड्या भागामध्ये सॉलिड असणार आहे. आणि पूर्ण मग नंतर ते ज्यावेळी टेम्परेचर त्याची रेंज पूर्ण होईल त्यावेळी पूर्ण सॉलिड काय होईल मेल्ट होईल. आणि म्हणून म्हटलं जातं बघा दॅट amorphous solids do not have ओके शार्प मेल्टिंग पॉइंट. आणि ह्या कारणामुळेच बघा या क्रिस्टलाइन सॉलिड्सला आपण ट्रू सॉलिड्स म्हणतोय. क्रिस्टलाइन सॉलिड्सला काय म्हणतोय आपण ट्रू सॉलिड्स म्हणतोय. आणि amorphous सॉलिड्सला आपण म्हणत असतोय बघा सुडो सॉलिड्स और सुपर कोल्ड लिक्विड्स. या कारणामुळेच बघा ह्याचे मेल्टिंग पॉइंट्स शार्प आहेत म्हणून यांना आपण ट्रू सॉलिड्स म्हणतो. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ट्रू सॉलिड्स आणि amorphous सॉलिड्सला आपण काय म्हणतो बघा त्याचे मेल्टिंग पॉइंट शार्प नसल्यामुळे त्यांना आपण सुडो सॉलिड्स किंवा फेक सुडोचा अर्थ तुम्हाला माहिती आहे फेक किंवा त्यांना आपण म्हणतो सुपर कूल्ड लिक्विड्स. त्यांना आपण काय म्हणतो सुपर कूल्ड लिक्विड्स आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा पुढचा आपल्याला पॉइंट ऍक्च्युली बघायचा आहे अनआयसोट्रोपिक अँड आयसोट्रोपिक. तर हे फक्त तुम्ही आजच्या लेक्चरला काय करा बिकॉज वी नीड सम मोर टाइम टू स्पेंड अपॉन दिस. हे पुढचा पॉईंट आपल्याला खूप डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागेल. सो इट इज नॉट पॉसिबल टू कव्हर इन दिस लेक्चर. सो आय एम गोइंग टू स्टॉप हिअर. यू जस्ट टेक डाऊन दिस एक्झाम्पल्स. हे सगळे एक्झाम्पल किंवा हे तुम्ही पॉईंट ऑफ डिफरन्शिएट काय वेळा क्वेश्चन पडलेला आहे बघा किंवा एक्झाम्पल सांगा म्हणून ते क्वेश्चन पडलेला आहे. तर हे कॉर्ड्स आहे SiO2 आहे. तुम्ही त्याच्यानंतर ग्लास हे एक्झाम्पल तिथं देऊ शकताय. तुमच्या पुस्तकामध्ये पण याच्या डायग्राम्स तिथे दिलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला काय करूया आपण बघा ह्या क्रिस्टलाइन सॉलिड्सची आणखीन एक फार महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. त्याला म्हटलेलं आहे बघा दॅट क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक. मी तुम्हाला त्यात लिहून दिलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक अँड दॅट amorphous सॉलिड्स आर आयसोट्रोपिक. ते काय बघा आयसोट्रोपिक इन नेचर आहेत. आणि ह्या दोघांचं मिनिंग काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आय होप दॅट यू अंडरस्टूड. बघा पुस्तकं बाजारात आता आलेली आहेत तर ती तुम्ही परचेस करा आणि तुम्ही आता थोडं डिटेलमध्ये प्रत्येक लाईन टू लाईन वाचायला चालू करा. त्याच्यामध्ये इंटेक्स क्वेश्चन दिलेले आहेत बघा तर ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सो आय विल स्टॉप हिअर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.